चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहताय मित्रांनो, तब्बल 3 दिवस ही क्रीडा स्पर्धा साकार झाली. आजचा फायनलचा दिवस. पहिल्या दिवशी आपण पाहिलात आझाद इलेव्हन खेरणे टीम परफॉर्मन्स त्यांचा लाजवाब झालाय. ते ट्रँग्युलर मध्ये प्रवेश केलाय. त्यानंतर दुसरा दिवस शनिवारच्या दिवशी मध्ये भूमी इलेव्हन बोनकोडे अक्षरशः गाजवलाय मित्रांनो. काल काय खेळ झालाय. आझाद इलेव्हन खेरणे, भूमी इलेव्हन बोनकोडे आणि आजचा दिवस जो आपण पाहू शकाल. आजच्या दिवशी कुठला संघ ट्रँग्युलर मध्ये प्रवेश करेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. लेट्स प्ले. पहिला बॉल सलामीची जोडी CR फाउंडेशन कुमार इलेव्हन तुर्बे टीम, CR पाटील फाउंडेशन कुमार इलेव्हन तुर्बे, तर त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी तलवली. सलामीची जोडी चला. आझाद इलेव्हन खैरणे टीम, सीमारेषेच्या पलीकडे तुम्हाला बसायचंय. प्लीज विनंती करतोय खैरणे टीमचे समर्थक, जो व्हाईट पडदा आहे त्याच्या पाठीमागे तुम्हाला उभे राहायचे. प्लीज विनंती करतोय. लेट्स प्ले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. पहिला बॉल टाकण्यासाठी बॉल तयार. पहिला बॉल अभि ऑन मार्क. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला बॉल अलॉंग द ग्रास खेळला. डीप मध्ये राहुल तिथे येत आहेत. फिल्डिंग चांगली होते. सिंगल वेगाने कन्वर्ट होते. 3 षटकांचा महत्वपूर्ण सामना आपण पाहताय. CR पाटील कुमार इलेव्हन तुर्भे त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी तलवली. या दोन टीमच्या दरम्यान हा मातंबट सामना आपण सध्या अनुभवत आहे. सुपर 6 इथून जो जिंकेल सेट सुपर 6 मध्ये जाईल. बॉल पुन्हा एकदा तयार. इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कमालीची फिल्डिंग होते. विकी बनसोडे आपण पाहताय इंजरी पासून धडपड करतोय आपल्या टीमच्या गावासाठी. संघर्षाची लढाई, प्रयत्नाची पराकाष्ठा आपण पाहताय. 3 षटकांचा महत्वपूर्ण सामना आपण सध्या अनुभवत आहे. क्षेत्ररक्षण कमालीचं होतंय. नो बॉल आहे का सर? यस, नो बॉल आहे आणि फ्री हिटची संधी आहे. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटची संधी आहे. पॉवर प्लेचा वापर आपण पाहू शकाल. पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन सुरू आहे. बॉल तयार. अभि ऑन मार्क. इथे वहा वाह वेग पहा भन्नाटे. प्रचंड वेग धारण केलाय. अगदी तेज तर्रार बॉल. रफ्तार में बल्लेबाज को गिरफ्तार किया. तेज तर्रार बॉल यार. बंदुकीच्या गोळीने बॉल अक्षरशः बुलेटच्या वेगाने विकेट कीपरचा वेध घेतलाय. स्पिचिंग चांगली होते. या अभिने प्रभावित केलाय. कमी कालखंडामध्ये आपल्या बॉलिंगच्या जोरावरती आपल्या नावाचा अक्षरशः बोलबाला केलाय. इथे देखील चांगला बॉल, चांगला बॉल, चांगल्या बॉलची स्पिचिंग होते. डॉट बॉलची सांगता होते. विकी बनसोडेला अक्षरशः थांबवलाय. आपल्या बॉलिंगच्या जोरावरती कमी कालखंडामध्ये आपल्या नावाचा अक्षरशः बोलबाला केलाय. चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण आपण या क्रीडांगणावरती पाहत आहे. CR पाटील कुमार इलेव्हन तुर्भे, तर त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी इलेव्हन तलवली. हा दोन संघ, या दोन संघामध्ये ही लढत आपण पाहताय. पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन सुरू आहे. 2 धावा धावफलकावरती. इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक धावत आहेत. 3 क्षेत्ररक्षक आहे. बॉल आणि क्षेत्ररक्षक यामध्ये लागली शर्यत, परंतु अखेर बॉल जिंकली शर्यत. बॉल सीमा पार. धावा मिळत आहेत 4. आलाय खणखणीत चौकार. ताकदीचा फटका आपण पाहताय. कमालीचा फटका. इथे देखील चांगला बॉल आहे. तेज तर्रार बॉल वेगाने निघालाय. टिटफॉट. दहा झालेत. इथे पहा मिडॉनला चाललाय. खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय रोशन कोळी. रोशन कोळीने नुकतीच झालेली दिव्याची स्पर्धा, त्याच्यामध्ये अर्धशतक आपल्या बॅटिंगच्या जोरावर याही रोशन कोळीने प्रभावित केलाय. 50 धावा त्या खेळाडूने बनवल्या होत्या. बॉल पुन्हा एकदा तयार. ऊर्ध विकेटने इथे देखील खोल हात टाकलाय. वा, इंटू द ब्लॉक होल. अगदी आपल्या अस्त्राचा वापर केलाय. आपल्याकडे जो अस्त्र आहे अक्षरशः बुंदात टाकलाय इंटू द ब्लॉक होल. चांगल्या प्रकारे सन्मान दिलाय फलंदाज विकी बनसोडेने. योग्य टप्प्याचा वापर इथे झाले. चांगल्या बॉलची स्पिचिंग इथे होते.
कमालीची गोलंदाजी हेमंत पाटील ऑन माग. इथे पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्पेअर ऑफ द विकेट केला. मिड विकेटला प्रोटेक्शन धावताय परंतु हो माय गॉड बॉल सामना नाही आहे. बॉल सीमा पार पार. धाबा मिळतोय 4. आलाय खणखणीत चौकार. चला 15 धाबा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हर मध्ये. अखेरचा बॉल इथे शिल्लक आहे. 15 धाबा धावफलकावरती आपण पाहताय. 15 रन्स ऑन दी बोर्ड. बॉल पुन्हा एकदा तयार. इथे शेवटचा बॉलवरती मोठा फटका मारायचा आहे. फटका फसलाय. कव्हर क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. 1 रन पूर्ण. दुसरी धाव देखील पाहता पाहता पूर्ण झाली. 2 धावांवरती 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. गावदेवी 11 तलवली पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना धाबा बनवल्या. 17 वरती विदाउट लॉस ऑफ द विकेट्स. एक चांगली बाब आहे. विकेट्स गमावली नाहीये. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. 17 धाबा धावफलकावरती आपण पाहताय. राकेश आला ओव्हर नंबर 3 मध्ये. राकेश यांचा पहिला बॉल. फटका फसलाय. स्वप्नील तिथे आहे. स्वप्नीलच्या हातामधून झेल निसटणं ही दुर्मिळ गोष्ट होता. पिचिंग चांगली होती. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी होती. बॉल पुन्हा एकदा तयार. राकेश ऑन द मार्क. इथे देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न. अलॉंग द ग्रास चाललाय. कार्पेटच्या साह्याने फक्त सिंगल मिळते. विकी बनसोडे आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. सिंगलने टीमची धावसंख्या 18 वरती आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तलवली गावाचा एक परफेक्ट ऑलराऊंडर. आक्रमण करावं लागेल मित्रांनो. नाण्याच्या 2 असतात. एकीकडे संयम एकीकडे आक्रमण करावं लागेल. इथे आणखीन एक खोल टाकला. 1 रन पूर्ण झाली. मिडॉनला प्रोटेक्शन आहे. दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. इथे पहा थ्रो खराब झालाय. रोनित पाटील तिथे होते. थोडस थ्रो खराब झालाय. 2 धावा वेगाने पूर्ण झालेल्या आहेत. 20 धावा. तर याच दरम्यान नुकतंच ज्यांचे या ठिकाणी आगमन होते ते नवी मुंबईची मानाची पालखी गावदेवी युवा मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष शैलेजी चंद्रकांत भोईर आणि त्यांची सर्व कार्यकारिणी मंडळी स्वप्नील ठाकूर, मन्नू कोळी, त्याबरोबर पालखी प्रमुख बंटी म्हात्रे, ओमकार पाटील आणि आमचे भावी अध्यक्ष वैभव चौहान सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं देखील आम्ही करतो सर्व मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. झालं तिथे पहिला डाव इथे संपलाय. पहिला डाव संपल्यानंतर धाबा पडवल्या धावफलकावरती 21 आणि 22 धाबाचं लक्ष या मॅच मध्ये आहे. फरांजी चौधरी आपलं स्वागत आहे या क्रीडांगणावरती. 21 झालेत. 22 धाबाचं लक्ष या मॅच मध्ये आहे. जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 22 करायचे आहेत. माहुल कोलिवाडा टीम यानंतर तुम्हाला तयार राहायचे, लगेच खेळायचे आणि तो देखील सामना 3 षटकांचा असेल याची आपण दक्षता घ्या. आता 22 धाबाचं लक्षाचा पहाटला करायचंय. धाबा कशा रीतीने चेस होतील, धाबा कशा रीतीने डिफेंडिंग होणार या सगळ्यांची माहिती ऐकण्यासाठी 18 बॉल आणि 22 धाबा कशा रीतीने चेस होणार, कशा रीतीने डिफेंडिंग होणार या सगळ्यांची माहिती ऐकण्यासाठी आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतोय परिवर्तन. जे आवाजाने खऱ्या अर्थाने तुम्हाला सर्वांना तल्लीन केलेत. आपण पाहू शकाल व्हॉइस ऑफ नवी मुंबई हर्षदजी मडवी सर यांचा आवाज तुम्हाला तब्बल 3 दिवसापासून या स्पर्धेमध्ये ऐकताय आणि या मॅच मध्ये देखील त्यांच्या जुबानी या मॅचची कहाणी हर्षदजी मडवी सर त्यांच्या जुबानी. तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद.
हॅलो हॅलो चेक. सुस्वागतम, वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आई गोवर्धनी चषक 2025 या स्पर्धेमध्ये. सामना सुरू आहे तळवली विपक्ष तुर्बे या दोन टीमच्या दरम्यान. यातून जिंकणारा संघ खेळेल पुढील फेरीमध्ये माहुल कोलीवाडा या टीम सोबत सुपर 6 ची मॅच. सुपर 3 मध्ये जाणारी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या दिवशी या स्पर्धेतील सुपर 3 मध्ये जाणारा संघ आपल्या समोर आहे आझाद 11 केरने. दुसऱ्या दिवसामध्ये दुसरी टीम आपल्याला सापडली सुपर 3 मध्ये जाणारी, अर्थात भूमी 11 बोनकोडे. आणि आज तिसरा संघ कोणता असेल, तिसरी टीम जी प्रतीक्षा आहे ती आता मात्र शिगेला पोचली उत्कंठा. कारण या टीममधून जिंकणारा संघ खेळेल तो पुढील सामन्यामध्ये माहुल कोलीवाडा या टीमसोबत. आणि मग डिसाईड होईल तिसरी टीम कोणती असेल या स्पर्धेतील जी सुपर 3 मध्ये दाखल होईल. सामना होईल अतिशय चुरशीचा, यातील मात्र शंका नाहीये. टार्गेट मॅचमध्ये आहे 22 धावांचं. 18 बॉलमध्ये 22 बनवायचे आहेत. समोर नमित पाटील सारखा एक डॅशिंग डायनामाइट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळणार. इन ॲक्शन विथ द रवी म्हात्रे. 22 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल. सलामीचा बॉलर तयार होतोय. बॉलिंग मार्कवरती आशिष दुबे बॉलिंग मार्कवरती रेडी होतोय. नमितसाठी हा पहिला बॉल. 22चं लक्ष. 18 बॉल 22. पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साईडला खेळलेत. काव कॉर्नरमध्ये रोशन कोळी तयार आहेत. बॉल पकडण्यासाठी एक धाव मिळते. सिंगलने धाव संख्येचं अकाउंट ओपन केलं जाते. 22 मधील 1-21 राहिले अजून. उर्वरित 17 बॉलमध्ये 21 बनवायचे आहेत. समोर रवी म्हात्रे, वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर फ्रॉम टीम तुर्बे. भरपूर वर्षाचा अनुभव आहे. गेली अनेक वर्ष व्यावसायिक क्रिकेट तो देखील खेळला आहे. आणि आज मात्र या गोवर्धनी चषकामध्ये आपल्या ग्रामीण गटातून गावच्या संघात खेळण्याची पुन्हा एकदा एक नवी उमेद घेऊन तो उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल स्वीप केलाय. बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4. चौकार आलाय. माहुल कोलीवाडा टीम, आपले खेळाडू कृपया तयार ठेवा. हा सामना जसा संपेल तसा आपल्याला लगेचच पुढील मॅचचा टॉस करायचा आहे. आणखीन एक फुलटॉस बॉल होता. समोर सापडला की काय, परंतु अपील ही लाऊड होती. डायरेक्ट हिट. यस, इट्स आउट. जावं लागेल. बॅट्समन रवी म्हात्रे गॉन. पहिला धक्का बॅटिंग करत असताना लागला. अर्थातच CR पाटील फाउंडेशन, कुमार 11 तुर्बेला. पहिल्यांदा लेग बिफोरची अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु या अपीलमध्ये कोणत्याही प्रकारचा रस पंचांनी दाखवला नाही. परंतु फायनली असं म्हणतात ना, नशीब जर तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला ती गोष्ट मिळतेच. आणि इथे मात्र रन आउट स्वरूपामध्येच रवी म्हात्रे यांची विकेट मिळाली. राहुल येतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर पिच. बॉल हवेमध्ये. फटका फसला. फिल्डर आहे बॉलच्या खाली. दुसरी विकेट, महत्वाची विकेट मिळवली आहे. आशिष दुबेने केली आहे कमाल. नमित पाटीलला दाखवला हा परतीचा रस्ता. जावं लागेल. सेकंड विकेट डाऊन. बॅक टू बॅक 2 विकेट मैदानाच्या बाहेर तुर्बे टीमला. आताच्या क्षणाला न पचवणारा हा क्षण, कारण माहीत आहे आताच्या घडीला रवी म्हात्रे आणि नमित पाटीलचं मैदानाच्या बाहेर जाणं हे टीमसाठी किती धोकादायक असू शकते. नमित अशोक पाटील बाद झालेत. रोनिक त्याचे बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून स्क्रीनवरती आपण पाहिलं बॉल कशा पद्धतीने ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता. एज लागली. बॉल 38 सर्कलच्या आतमध्ये कव्हर्समध्ये पकडला गेलाय.
विकेट मिळाली दुसरी. 5-2 CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. रोनित येतोय नवीन मैदानाच्या आतमध्ये. रोनित पाटील नमितचे बंधू. नॉन स्ट्रायकिंग एंडकडे कॅप्टन राहुल आहेत. आशिष तयार. लेफ्ट आर्म ओव्हर. इथे देखील फुल टॉस बॉल. बॅटची एज घेऊन मागे चाललाय. डिक्लेअर मध्ये सिंगल. एक धाव मिळतीये. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली आहे 6 वरती. 6 ऑन द बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 विकेटच्या मोबदल्यात 6 धावा धावफलकावरती आहेत. टार्गेट आहे या मॅच मध्ये 22 धावांचं. नीड 22 रन्स फ्रॉम 18 बॉल्स. परंतु आता पहा जास्त बाहेर निघालाय बॉल. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. आशिष दुबे या ठिकाणी मात्र थोडासा नाराज करतोय. शेवटच्या बॉलवरती हा वाईट येताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिले 2 बॉल धावा आल्या होत्या पहिल्या 2 बॉलमध्ये. त्यानंतरचे 2 बॉलवरती 2 महत्त्वाचे विकेट बाद करण्यामध्ये यश आले. वाईट बॉलच्या मदतीने 7 धावा धावफलकावरती. इथे देखील पहा पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल बॅटचा कोणताही संपर्क नाही. ओव्हरची समाप्ती येणारे 12 बॉल 15 करायचे आहेत. 7 धावा धावफलकावरती लागल्यात आणि जिंकण्यासाठी आता 12 मध्ये 15ची गरज. फास्ट खेळा, फास्ट खेळा. विकी बनसोडे तुम्हाला आणि तुमच्या टीमला ही शेवटची वॉर्निंग प्लीज. अजून जवळजवळ 3 मॅचेस आम्हाला पूर्ण करायचे आहेत, इन्क्लुडेड फायनल. स्पर्धेचा अंतिम टप्पा आतमध्ये जवळ आलाय. व्यासपीठावरती आपण पाहू शकाल नवी मुंबईची मानाची पालखी. संस्थापक अध्यक्ष शैलेजी भोईर आणि त्यांचे सर्व पालखीचे पदाधिकारी आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित झालेत. सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. आई गोवर्धनी माता चषक 2025 मध्ये एक उत्तम दर्जाची स्पर्धा टेरेस ग्रुप बेलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. इथे देखील पहिला बॉल वेगाने इथे मात्र बीट करून चाललाय. सुरेख बॉलिंग विकी बनसोडे मैदानामध्ये ऑलराऊंडरची भूमिका बजावत असताना तुर्बे टीमच्या विरुद्ध 7 वरती 2. इथे देखील आडव्या बॅटने खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्कच होत नाहीये. दोन बॉल सलगचे बेट करून चाललाय आणि दोन्ही बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतील. राहुलसाठी हे मोठं चॅलेंज आहे. हाफ ट्रॅकर ऑन साईडला खेळलेत. बॉल डिक्लेअर मध्ये चाललाय. फक्त 1 धाव मिळेल, त्यापेक्षा जास्त काही नाही. 14 बाकी राहतील. 9 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना बरोबरीत, कारण असं वाटलं होतं 18 बॉलमध्ये 22 धावा या लवकर पूर्ण होतील, परंतु नमित आणि रवी म्हात्रेच्या बाद झाल्यानंतर काहीसं दडपण जाणवते तुर्बे टीममध्ये. रोनित आणि त्याच्या सोबतीला कॅप्टन राहुल मैदानाच्या आतमध्ये. आता त्याला लीड करावा लागणार आहे. आज भूषण पाटीलच्या अनुपस्थितीमध्ये खेळणारा संघ कोहिनूर ऑफ नवी मुंबई टेनिस क्रिकेट या नावाने मात्र आज सर्वत्र परिचित असलेला खेळाडू विकी बनसोडे तयार आहे. बॉलिंग मार्कवरती हा 4था बॉल उचललाय, परंतु लांबी कमी आणि उंची जास्त, तरी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोशन कोळीकडून झालेली ही अक्षम्य चूक आता टीमला महागात पडणार यात शंका नाहीये. राहुल सारख्या खेळाडूला जीवदान मिळणं हे तळवली टीमला आता डोकेदुखी बनेल. कॅच सुटली, चौकार गेला. मॅच आता स्कोरच्या बॉल आणि स्कोर मध्ये फार डिफरन्स नाहीये. उर्वरित येणारे 8 बॉल आणि धावा करायच्या 10. 8 बॉल 10, 2 बॉल भरपूर इम्पॉर्टंट तळवली टीम साठी देखील. इथे देखील पहा अप्पर कटचा फटका. स्वीपर कव्हर मध्ये बॉल चाललाय दणदण करीत सीमा पार. हा खणखणीत चौकार. हे मगाशी सांगितलं मी,
राहुलची कॅच सुटणं हे तळवली टीमसाठी कमी मोठी डोकेदुखी नाही आहे, धोकादायक असेल आणि तेच घडले. जशी कॅच सुटली तो चौकार मिळाला आणि त्यानंतरच्या मिळालेल्या जीवदानावरती आणखीन एक चौकार वाजवला राहुलने. अंतर कमी झाले बॉल आणि धावांमधील. उर्वरित 7 बॉल 6 करायचे आहेत. मॅच आली आहे, मॅच बनली आहे. तळवली टीमला आता कठीण होईल. विकी बनसोडेसारखा एक माहुल टीम कॅप्टन, माहुल कोलीवाडा टीमचे कॅप्टन कल्पेश कडक, कृपया आपण येऊन थांबा आणि इथे पहा. इट्स फिनिश. सामना संपलाय. अभिनंदन टीम सी आर पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे, आपलं मनपूर्वक अभिनंदन. कॅप्टन या, कॅप्टन तुर्बे टीम कॅप्टन राहुल या आपण लवकर टॉससाठी. स्वप्नील कॅप्टन आहे आज, जबाबदारी स्वप्नील वरती आहे.